नमस्कार। आज हम एक बहुत ही दिलचस्प कहानी पर बात करने वाले हैं। हाँ, ये कहानी है नेतृत्व से आए बदलाव की। ये कहानी है महाराष्ट्र के सांगली जिले के एक छोटे से गांव कलंबी के अजितराव घोरपड़े विद्यालय की। और इसके सूत्रधार हैं वहाँ के प्रधानाध्यापक श्री दादासो नरसिंगोंडा पाटिल। हमारे पास जो जानकारी है वो एक लेख के अंश से है जिसका शीर्षक है नेतृत्व से बदलाव, अजितराव घोरपड़े विद्यालय की प्रेरणादायक यात्रा। और ये यात्रा शुरू होती है एक ऑनलाईन कोर्स यावं। त्याचबरोबर या गणित विषयाच्या विषय समितीच्या वतीनं वेगवेगळे प्रोग्राम पण आयोजित केले पाहिजे। त्यामध्ये गणित इंग्रजी अभियान आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सहभागी करून गणित प्रयोगशाळेचा वापर करणे आहे, त्याचबरोबर आणि कोणकोणत्या गोष्टी करता येतील याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचं, मत मांडायचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रोसिडिंगमध्ये नोंद व्हायला पाहिजे आणि त्याचा वर्गामध्ये अध्यापनामध्ये उपयोग व्हायला पाहिजे। ठीक आहे, बोला। विषय समृद्ध करण्यासाठी महिन्यातील एक सोमवार आपल्या विषयातला जो कॉमन भाग आहे सर्व वर्गाला त्याचं तयारी करून घ्यायची पहिल्या आठवड्यामध्ये आणि मग एक जो सोमवार आपल्याला येईल त्या सोमवारी आपण त्याची टेस्ट घ्यायची आणि सगळ्यांना जवळजवळ 80 ते 90% तुमची शाळा जी या तालुक्यातील या जिल्ह्यात एक छान सुंदर अशी शाळा आहे। तुमच्या शाळेतल्या तुमच्या मुख्याध्यापकांना राज्याचा एक शिक्षकांचा पुरस्कार असतो, तो राज्यस्तराचा पुरस्कार ना, राज्यस्तरावरचा पुरस्कार मिळणं ही मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आहे। असं ते बोलू देते नंतर थांबता कारण इथं इतका चांगला शालेय पोषणाहार त्या दिवशीचा होता आणि मुलं रांगेमध्ये घेऊन अगदी शांतपणानं शिस्तीमध्ये म्हणजे मुलींच्या भाषणांमध्ये जी आता शिस्त सांगितली ती शिस्त खरोखरच मुलांच्या आचरणामध्ये आणि प्रत्यक्षामध्ये मला पाहायला मिळालेली होती। बोलणं सोपं असतं पण करणं अवघड असतं आणि विच मेजर्स आर टेकन म्हणजे कोणत्या बाजूची घ्यायची, विच साइड, लेफ्ट असेल तर आती किंवा राईट आणि राईट असेल तर एवढं लक्षात ठेवायचं। मग आता इथं ठेवलं, मग आता सांगा। सांगली जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था डायट यांनी मॉडेल स्कूल म्हणून घोषित केलेल्या विद्यालयास 5000हून अधिक शिक्षकांनी भेट दिली। कारण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं डायट आणि आमचे लाडके DM पाटील सर यांच्याशी समन्वय साधून अतिशय प्रेरक अशा वाईब्स जिथनं मिळतात त्या संपूर्णमध्ये आपण सर्वजण येऊ शकतो। कारण तुम्ही कुठेही पाहिलं असतं तर आपल्याला थोडासा कंटाळा आला कधी आला, पण इथं आल्यानंतर आपल्याला जो दुसरं शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर। त्यामुळे शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर राहिले तर मुलं रमतील आणि मुलं आनंदायी शिक्षण घेऊ शकतील। त्याचबरोबर वेगवेगळे जे उपक्रम घेतले जातात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या स्पर्धा आहेत, रांगोळी स्पर्धा असू दे, पोस्टर स्पर्धा असू दे, रंग स्पर्धा असू दे, त्या शिक्षण विभागामार्फत आयोजित करून त्यांना काही बक्षीस नाही दिलं चालेल तर एक प्रमाणपत्र तर शिक्षण विभागामार्फत दिलं गेलं पाहिजे। त्यामुळे मुलांना प्रोत्साहन वाटेल आणि शाळेचा मुलांच्या मध्ये शाळेमध्ये आनंद व्यक्त होईल। त्याचबरोबर या सगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून तालुक्यावर, जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर नुसतं प्रमाणपत्र जरी या विद्यार्थ्यांना मिळालं तरी सुद्धा ते अधिक विद्यार्थी त्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी होतील। याचबरोबर मुला मुलींना जे 14 ते 18 वयोगटातली जी मुलं मुली आहेत त्यांना समुपदेशन करणं गरजेचं आहे। त्यांची शारीरिक आणि मानसिक मध्ये जो बदल होत असतो आणि त्याचा अभ्यासावर जो परिणाम होतो त्याच्यामध्ये समुपदेशनाची टीम तयार केली गेली पाहिजे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त म्हणजे शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यापासून प्लास्टिक मुक्ती असू दे, वर्गाचा परिसर स्वच्छ असू दे, वर्गाच्या बाहेरचा परिसर स्वच्छ असू दे, याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी जे जे उपक्रम राबवले त्याच्यामध्ये ऑनलाईन त्याच्यामध्ये नोंदणी करून घ्याव्यात। इयत्ता 10वीचा सलग 15 वर्षे 100% निकालाची परंपरा कायम। 90% पेक्षा जास्त 20 विद्यार्थी। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अजितराव घोरपडे विद्यालयामध्ये सहर्ष स्वागत. स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय सांगली जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक. विद्यालयाचा नावलौकिक झालेला आहे. स्वच्छ शौचालय, शुद्ध पेयजल, 10 विद्यार्थ्यांसाठी 1 नळ, याप्रमाणे 75 नळ बसवण्यात आलेले आहेत. विद्यार्थी 7 स्टेपने साबणाचा वापर करून हात स्वच्छ धुत आहेत. त्याचबरोबर पिण्यासाठी RO फिल्टरचे पाणी विद्यार्थ्यांना दिले जाते. तासाला 250 लिटर पाणी फिल्टर होते. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय लागण्यासाठी स्वच्छता फलक लावण्यात आलेले आहेत. स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी HTPचा वापर. त्यामुळे अरे आयएस म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रमाणित शाळा. ती काय राहते मला नाही यायचं शाळेला. अरे पण काय यायचं नाही तुला शाळेला? मला राहणार पहिलवान माझ्या. अरे तू राहणार का? तुला मी सांगतो आणि मंडळी तुम्हाला मी सांगतो, 7.5 वर्ष जर तुम्ही राहणारच करत बसलात तर आयुष्यात तुम्हाला राहणारच काम करायची वेळ येऊन ध्यानात ठेवा. तुला काय करायची ती कर. तर मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील की नाही? फुकट आहे काय नाही? फुकट असलं तर घेऊन म्हणताय. म्हणतात फुकट असलं तर बापल्या तुम्ही फुकट तर फुकट का होईना. पण मी काय म्हणते तिथे काय ऐकून घेतलंस तर तू हुशार होशील, तुला शाळेत जावं वाटेल आणि महत्वाचं म्हणजे तू राहण्यासारखा पहिलवान होशील बघ. ते कसं काय होईल ते? शाळा बंद पण शिक्षण चालू. कोरोना काळात विद्यालयाचे NNMS परीक्षेत 22 विद्यार्थी गुणवत्ता यादीत पात्र. तरी अतिशय यशस्वी आणि खूप चांगला झालेला आहे. आपण पाहतोय सर्वजण. आता अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी जिल्हा सांगली हे इतर व्यवस्थापनांच्या शाळांकरता कोल्हापूर विभागातील पहिला पुरस्कार प्राप्त करत आहेत. ISO 2001-2015 66 निकष पूर्ण करून पूर्ण. मला म्हणजे माझ्या शाळेचे दिवस आठवत आहेत आणि माझे काही शिक्षक सुद्धा मला इथे भेटले. खूप मस्त वाटते आणि याच अशा वातावरणात इथे काही स्टॉल्स जे बघायला मिळत आहेत, जे 52 स्टॉल्स इकडे आहेत आणि खरंच एक नाविन्यपूर्ण उपक्रम जे शाळांमध्ये आहेत ते बघायला मिळत आहेत. आणि इकडे कळंबी अजितराव घोरपडे विद्यालय कळंबीचं जे आहे तिकडून सुद्धा एक स्टॉल आहे. त्यांच्याकडे काय आता बघायला मिळते ऐकूया आपण. तर आपलं नाव? माझं DN पाटील, मुख्याध्यापक अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी तालुका जिल्हा सांगली इथून आलो आहे. आमचा विषय आहे पटसंख्येमध्ये भरी वाढ होण्यासाठी शाळेने राबवलेली उपक्रम. ही आमची माध्यमिक शाळा आहे. माध्यमिक शाळेमध्ये शक्यतो बरेच लोक काम करत नाहीत, पण आमचं कृतीशील टीम आहे शिक्षकांची. गेले 8 वर्ष शाळेचे निकाल 100%. सगळं काय डिजिटल एका क्लिकवर. हे कसं काय जमवलं असेल? हे बघ, हे खरंच मोठं काम होतं. पण त्याची अंमलबजावणी खूप विचारपूर्वक केली आहे. त्यांनी Google फॉर एज्युकेशन वापरलंय आणि AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता पण वापरली आहे. अच्छा. आणि हे सगळं मुख्याध्यापक DN पाटील आहेत ना, त्यांच्या मार्गदर्शनात. गुगल फॉर एज्युकेशन अंतर्गत या शाळेला गुगलनं एक अनलिमिटेड स्पेस दिला. त्या स्पेसचा उपयोग करून घेऊन संपूर्ण शाळेचा अभिलेख, 60 वर्षाचं विद्यार्थ्याचं शालेय संपूर्ण अभिलेख एका QR कोडवर डिजिटल स्वरूपात एकत्रित करण्याचा अभिनव उपक्रम या शाळेने घेतला. आणि असा उपक्रम करणारी ही महाराष्ट्रातली एकमेव शाळा आहे. त्याचं आधार कार्ड असेल, शाळेचा दाखला, त्याला मिळालेली प्रमाणपत्र, त्याने कुठल्या स्पर्धांमध्ये भाग घेतला, त्याचे फोटो, व्हिडिओ, एवढंच नाही तर त्याचा अकॅडमिक ग्राफ. महाराष्ट्र शासन राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 प्रारंभ अजितराव घोरपडे विद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. उत्कृष्ट संयोजन व नियोजन केल्यामुळे जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे कला शिक्षक आदम अली मुजावर यांनी रांगोळीमध्ये विश्वविक्रम केला आहे. ही शाळेसाठी एक गौरवास्पद बाब आहे. नमस्कार, मी पूनम नेमगोंडा पाटील, परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी. मी अजितराव घोरपडे विद्यालयाची 2011 बॅचची विद्यार्थिनी आहे. मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो की 2011ची ही अशी बॅच आहे
ज्यावेळेपासून शाळेचे निकाल 100% लागलेला आहे आणि तेव्हापासून ही परंपरा अखंड चालू आहे. आणि त्यामागे शाळेचे मुख्याध्यापक DN पाटील सर यांचे नियोजनबद्ध आणि शिस्तपूर्ण एक परिश्रम किंवा जे झोकून देऊन काम करतात ते आहे. आणि तीच प्रेरणा मला हे स्पर्धा परीक्षा करताना मिळाली. आणि अशा वेगवेगळ्या उपक्रमामुळे शाळेमधूनच एक मनात अशी ठरवलं होतं की काहीतरी उद्या मोठं बनायचं किंवा अधिकारी बनायचं. आणि ती प्रेरणा शाळेचे मुख्याध्यापक DN पाटील सर तसेच सर्व शिक्षक यांच्यामुळे मिळाली. त्यामुळे मी मनस्वी शाळेची सदैव ऋणी आहे.